परळ आणि प्रभादेवी या परिसरामध्ये पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एल्फिन्स्टन पूल हा आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। हा पूल मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागाच्या वतीने तोडून नवा एल्फिन्स्टन उड्डाण पूल आणि त्याचबरोबर शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाण पूल बांधला जाणार आहे आणि त्यामुळेच एल्फिन्स्टन ब्रिज मार्गे जाणारी वाहतूक सुरक्षिततेसाठी तात्पुरती बंद करण्यात आली आहे। ही वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे। एल्फिन्स्टन पूल बाधितांना म्हाडाची घरं दिली जाणार आहे। बाधित 2 इमारतींमधील 83 प्रकल्पग्रस्तांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। प्रभादेवीमध्ये म्हाडामध्ये 405 चौरस फुटाचं घर हे या प्रकल्प बाधितांना मिळेल। उपमुख्यमंत्री शिंदेंनी या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, आजपासून हा एल्फिन्स्टन जो पूर्ण ब्रिज आहे तो बंद केला जाणार आहे। आज मध्यरात्रीपासून तसा निर्णय घेण्यात आलेला आहे। स्थानिकांनी मध्यंतरी एक आपला एल्गार पुकारलेला, तो जोपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लागत नाहीत, आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही हा पूल तोडून दिला जाणार नाहीये। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी जी घरं आहेत ती सुद्धा मंजूर केलेली आहेत। म्हाडाची घरं त्यांना दिली जाणार आहेत। स्थानिकांना हा निर्णय मान्य आहे का आणि सध्या त्यांचा काय नेमका पवित्रा आहे? नक्की श्वेता, स्थानिकांची जी भूमिका आधी होती तीच भूमिका आजही आपल्याला पाहायला मिळते। स्थानिकांचं असं म्हणणं आहे की जरी सरकारने असं म्हटले, जरी MMRDAचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकल्पामुळे फक्त 2च इमारती बाधित होणार आहे, असं सरकारचं म्हणणं आहे, MMRDAचं म्हणणं आहे। मात्र स्थानिकांचं असं म्हणणं आहे की असं होणार नाही। या पाडकामाला सुरुवात झाल्यानंतर ज्या आसपासच्या परिसरामध्ये ज्या इमारती आहेत त्या सगळ्या इमारती बाधित होणार आहेत। त्यामुळे पुनर्विकासाचा मुद्दा जोपर्यंत मार्गी लागणार नाही तोपर्यंत आम्ही पूल बंद होऊ देणार नाही, ही भूमिका आताही स्थानिकांची असल्याचं पाहायला मिळते। त्यांचं असं म्हणणं आहे की जर आज रात्री 12 वाजल्यापासून जर पूल बंद होत असेल तर पुन्हा आम्ही रस्त्यावर उतरू, पूल कुठेही बंद होऊ देणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर हे स्थानिकांशी, रहिवाशांशी संवाद साधण्यासाठी खरं तर इथे आले। त्यांची देखील अशीच भूमिका आहे की ज्या ठिकाणी नागरिक बोलतील, जी नागरिकांची भूमिका असेल ती माझी भूमिका असेल, मग समोर कोणीही असो आम्ही जुमानणार नाही, अशी त्यांची भूमिका असल्याचं सध्या आपण पाहतोय। मात्र सरकारने कुठेतरी स्थानिकांच्या ज्या मागण्या होत्या की ज्या इमारती बाधित होणार आहे त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन करण्यात यावं, त्यानुसार हाजी नुरानी आणि सोबतच लक्ष्मी निवास या 2 ज्या इमारती बाधित होणार आहे त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचं म्हाडातील म्हणजे याच परिसरामध्ये ज्या म्हाडाच्या बिल्डिंग आहेत त्या सदनिकांमध्ये त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांच्याकडनं देण्यात आलेली आहे। मात्र ज्या इतर ज्या इमारती या ठिकाणी आहेत त्या रहिवाशांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा या पाडकामाचा त्रास होणार आहे, त्यामुळे आमचा देखील विचार सरकारने केला पाहिजे, आम्ही हा पूल बंद होऊ देणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। दिवसभर काय नक्की प्रक्रिया या ठिकाणी घडणार, कारण पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये वाढवण्यात आलेला आहे, जेणेकरून जर नागरिक रस्त्यावर उतरले तर त्यांना नियंत्रणामध्ये आणण्यात येईल। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। आता नागरिक हळूहळू बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असेल की आजपासून पूल बंद होणार की नागरिकांचा तीव्र विरोध बघता पुढे पुन्हा तारीख वाढवण्यात येणार, हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।